We'll open our Bibles to Lamentation chapter 3 verses 22 and 23. The steadfast love of the Lord never ceases. His mercies never come to an end. They are new every morning. Amen. Great is your faithfulness. विलाम गीत 3 अध्याय 22 आणि 23. परमेश्वराची प्रेम दया त्याच्या करुणा थकत नाहीत म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. त्या रोज सकाळी नव्या होतात. तुझे विश्वासूपण अत्यंत थोर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You must have heard someone being faithful. तुम्ही ऐकलं असेल की एखादा व्यक्ती किंवा कोणीतरी फार विश्वासू आहे. But about God it is said, पण देवाविषयी असं म्हटलेलं आहे, great is his faithfulness. त्याचा विश्वासूपणा फार थोर आहे. His faithfulness is not ordinary. त्याचा विश्वासूपणा साधा सुद्धा नाही. God's faithfulness is extraordinary. तर देवाचा विश्वासूपणा अलौकिक असाधारण आहे. There is none as faithful as God. आणि देवा एवढं विश्वासू कोणीच नाही बर का. Whatever God does, he does out of his faithfulness. जे काही देव करतो ते सगळं त्याच्या विश्वासूपणातून करतो. You don't receive based on your faithfulness. तुमच्या स्वतःच्या विश्वासूपणावर आधारित तुम्हाला काही मिळत नाही. You receive it based on God's तर faithfulness. देवाचं जे विश्वासूपण आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला सर्व काही मिळतं. If he has promised, he will deliver. देवाने जे वचन दिलेलं आहे तर त्या वचनानुरूप देव करणारच. If God says, I love you, he will love you till the last end of your life. जर देव म्हणत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे तर तुझ्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत देव तुझ्यावर प्रेम करणार आहे. Praise God. कारण देव बोललेला आहे. I'm telling you, मी सांगतो ना, if you read the Bible every जर day, तुम्ही रोज बायबल वाचलं if you pray to God every आणि day, रोज नित्य नियमाने तुम्ही देवाला प्रार्थना केली, if you seek the Lord every day, अखंड निरंतर जर तुम्ही देवाला शोधलं, if you turn away from your wicked ways, तुमच्या स्वतःच्या दुष्ट आणि पापी मार्गांपासून जर तुम्ही वळलात, he will bless you beyond measure. देव तुम्हाला मर्यादे पलीकडे आशीर्वाद देईल. असं मी Beyond तुम्हाला measure. अगदी मर्यादे पलीकडे आशीर्वाद देईल. What the world cannot do, my God can do. जे जग करू शकत नाही ते माझा देव करू शकतो. When you have faith in God, जेव्हा तुमचा देवावर विश्वास असतो when you ना, are faithful towards आणि God, जेव्हा तुम्ही स्वतः सुद्धा देवाशी विश्वासूपणे राहता that ना, come what may, मग काही हो, I will trust on God. असं जेव्हा तुम्ही म्हणता की काही घडो, मी देवावर विश्वास ठेवणार आहे, I will not have disbelief in my heart. मी माझ्या हृदयामध्ये अविश्वास ठेवणार नाहीये. Even if it takes time, I will trust on God alone. वेळ जरी लागला तरी सुद्धा मी फक्त देवावरच विश्वास ठेवणार आहे. God will honor your faithfulness. असं जर तुम्ही केलं तर देव तुमच्या विश्वासूपणाचा मान करेल. Bible says बायबल म्हणते in Proverbs 28 verse 20, नीतिसूत्र 28 अध्याय आणि 20 a वचन, faithful man shall abound with हालेलुया. blessings. विश्वासू मनुष्य आशीर्वादांनी विपुल A होईल. faithful man shall abound with blessings. म्हणजे विश्वासू मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळतील. All types of blessings. सगळ्या पद्धतीचे आशीर्वाद मिळतील. You just be faithful to तुम्ही God. फक्त इमानी आणि विश्वासू राहा देवाशी. Heed to his word. देवाचं वचन ऐका, Seek his face. देवाचं मुख शोधा, Praise him. त्याची स्तुती करा, Worship him. त्याची आराधना करा, Talk to him. त्याच्याशी बोला And see what he does for आणि you. मग बघा देव तुमच्यासाठी काय काय करतो. Praise God. जे करेल ते सगळे चमत्कारच असतील. Bible says, बायबल म्हणतं great is his faithfulness. देवाचं विश्वासूपण अत्यंत थोर आहे असं लिहिलंय. अत्यंत Praise थोर, God. फक्त थोर नाही, अत्यंत थोर. If you read the Bible, जर तुम्ही बायबल वाचलं you can see the faithfulness of God right from the first book of Genesis to the last book of Revelation. तर तुम्हाला देवातला विश्वासूपणा बायबल मधलं पहिलं पुस्तक उत्पत्ती ते बायबल मधलं शेवटचं पुस्तक प्रगटीकरण तिथपर्यंत तुम्हाला देवाचं विश्वासूपण सातत्याने दिसेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in 2 Samuel 22 verse 26, 2 शमूएल 22 अध्याय 26 वचन बायबल म्हणतं, with the faithful you will show yourself faithful. विश्वासू लोकांशी तू स्वतःला विश्वासूच दाखवणार आहेस. With the upright you will show yourself upright. सरळतेनं आणि सात्विकतेनं चालणाऱ्या माणसांशी तू सरळ आणि सात्विकच राहणार आहेस. In other words, दुसऱ्या शब्दात, if I am faithful to you, जर मी तुझ्याशी विश्वासू if आहे, I am faithful to जर God, मी देवाशी विश्वासू if आहे, I don't cheat you, जर मी तुला फसवलं if I नाही, don't deceive जर मी you, तुला फसवलं नाही, God will lift me up. तर देव मला उचलणार असं आहे. One person came in this world. एक व्यक्ती या जगात आला. Not many gods came. अनेक One देव नाही, God. अनेक देव नाही, One एक देव, person. अनेक देव नाही, एक व्यक्ती या जगात आला.
He came on this earth. तो किंवा ते येशू या जगात What आले. a presence. ओ काय त्याच्या What a सहवास, mighty presence of Jesus काय was त्याचा felt. सहवास, काय त्या येशूंचा महान सामर्थ्यवान सहवास. Even after 2000 years, the world is talking about this आज Jesus. 2000 वर्षांपश्चात सुद्धा हे जग येशूंविषयी बोलतंय. One person shook the whole world. अरे एका व्यक्तीनं अख्ख्या जगाला हादरवलंय. One person. एक व्यक्ती येशू अख्ख्या जगाला हादरवून गेलेत. Even after 2000 years, he is alive. या गोष्टीला आता 2000 वर्ष होऊन गेली. 2000 वर्षांनंतर सुद्धा आजही येशू जिवंत आहेत. The whole world is praising him. संपूर्ण जग येशूंची स्तुती करत आहे. More than 2 billion people are worshipping him. 2 बिलियनहून जास्त माणसं अख्ख्या जगात येशूची आराधना करतात. माहित आहे What a personality he carried. काय व्यक्तिमत्व असावं येशूंचं, तुम्ही अंदाज लावा. What a power he carried. काय सामर्थ्य असेल येशूंमध्ये, तुम्ही कल्पना What a करा. glorious name he काय has. वैभवशाली नाव आहे येशूंचं. He healed the sick. येशूंनी आजारांना बरं केलं. Jesus gave sight to the blind. येशूंनी अंध्यांना दृष्टी दिली. Jesus walked on the water. येशू पाण्यावर चालले. Jesus multiplied bread and fish. येशूंनी मासा आणि भाकर म्हणजे अन्न बहुगुणित केलं. Jesus raised the dead. येशूंनी मेलेल्याला परत जिवंत Jesus केलं. gave sight to the blind. येशूंनी अंध्याला दृष्टी दिली. Jesus drove out demons from the people. येशूंनी लोकांना लागलेले सैतान काढले. I mean, in every corner of the world, म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये Jesus has shown his faithfulness. येशूंनी त्यांचा विश्वासूपणा दाखवला. अजून किती बघायचंय. Every corner of the world. जगाच्या कानाकोपऱ्यात येशूंनी One त्यांचा man. विश्वासूपणा दाखवला. एक व्यक्ती, One man army is my एक Jesus. व्यक्ती, एका व्यक्तीचं सैन्य माझे येशू. One man army is my Jesus. एका व्यक्तीचं सैन्य आहेत माझे येशू. One call to my Jesus. माझ्या येशूंचा एक धावा. What is faithfulness? विश्वासूपणा म्हणजे काय. No matter what the other person does, he remains faithful. समोरचा माणूस काही जरी करत असला तरी तो मात्र विश्वासूच राहतो. Faithfulness means he is your true friend. विश्वासूपण म्हणजे तो तुझा खरा मित्र आहे, जिगरी दोस्त आहे. And Jesus is your true friend. येशूच तुमचा खरा मित्र आहे बेटा. Oh, what a friend we have in Jesus. A true friend will accept you no matter how you are. खरा मित्र तुला कसंही स्वीकारेल. तू कसाही अस तो तुला स्वीकारतो. A true friend will never judge you. खरा मित्र तुझा न्याय निवाडा करत नाही. तू असलास तू तसलाच असं बोलत नाही. A true friend will help you at all times. खरा मित्र तुला सदोदित मदत करतो. A true friend will stand by you when you're in trouble. खरा मित्र तू कधी त्रासात असला तर तुझ्या बाजूने उभा राहून तुला दिलासा देतो की तू काळजी नको करू, मी आहे. A true friend will understand you. खरा मित्र तुला समजून घेतो रे. A true friend will help you. खरा मित्र तुला मदत करतो. When there is nobody there, he will be there next to you. जेव्हा कोणी तुझ्या सोबत नसतं त्याला खरा मित्र तुझ्या सोबत And राहतो. that is Jesus. आणि ते येशू आहेत आणि कोणी नाही. That is Jesus. एवढं सगळं करू शकणारे येशूच आहेत. A faithful friend is someone whose company you will enjoy. विश्वासू मित्राची संगत तुला नेहमी आवडेल. And that's why you come here every Saturday. म्हणून तर तुम्ही दर शनिवारी इथे दावत येता. Because you enjoy the company of Jesus. कारण तुम्हाला विश्वासू येशूंची संगत आवडते. Praise म्हणून God. तुम्हाला असं वाटतं कधी एकदा शनिवार येतो आणि कधी एकदा मी दापोडीला जाते. God's faithfulness means that he will not abandon you nor forsake you. देवाचा विश्वासूपणा म्हणजे देव तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही, तुला एकटं कधी पडू देणार नाही. God will always support you. देव नेहमी तुला आधार देणार, टेका देणार. He will help you in your life's journey. आणि देव तुझ्या आयुष्याच्या प्रवासात तुला मदत करणार. He will fulfill his promises to you. देवाने दिलेलं वचन तुझ्यासाठी खरं करणार. My God always expresses his loyal love to his faithful servants. माझा देव त्याच्या विश्वासू सेवकांना नेहमी त्याच्यातलं इमानी प्रेम दाखवतो. He is always there for those who are showing faithfulness to him. जे लोक देवा प्रित्यर्थ विश्वासूपण दाखवतात त्यांच्याशी देव नेहमी विश्वासू वागतो. So many people even in our midst have witnessed the faithfulness of God in their lives. आज आपल्यामध्ये बसलेल्या अनेक लोकांनी देवातलं विश्वासूपण अनुभवलंय. त्यांनी सांगितलंय की नाही ती गोष्ट वेगळी, पण अनुभवलंय जरूर. Some will testify काही लोक साक्ष सांगतात how they were suffering from some incurable disease कसं त्यांना न बरा होणारा आजार झाला and होता. how Jesus healed मग them. येशू आले आणि येशूनी त्यांना कसं बरं केलं. How they recovered from some debts. कसं त्यांचं कर्ज गेलं. How they had some problems and Jesus solved कसं it. त्यांच्या समस्या येशूंनी सोडवल्या. They prayed to God and Jesus came through. त्यांनी प्रार्थना केली आणि येशू आले. They prayed to God for a job and Jesus gave them a त्यांनी देवाला job. प्रार्थना केली आणि येशूंनी त्यांना नोकरी दिली. They prayed to Jesus for promotion and they got the promotion. त्यांनी येशूंना प्रार्थना केली आणि त्यांना बढती They मिळाली. prayed to God for deliverance and God gave them deliverance. त्यांनी देवाला सुटकेची प्रार्थना केली आणि देवाने त्यांना सुटका दिली. I mean, some of you had been going through years of torture in your अहो, life. तुमच्यातली बरीच माणसं आयुष्यामध्ये वर्षोनवर्ष छळातून आणि जाचातून गेलेली But the आहेत. moment you met Jesus पण ज्या क्षणाला तुम्ही येशूंना भेटला and you cried out to him, आणि रडून येशूंचा धावा केला, he became your savior. येशू तुमचा तारणारा झाला, मुक्तीदाता झाला.
Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.